त्यांच्यासाठी वडे बनवले. बरं, उपवासवाल्यांसाठी एवढी खिचडी बनवली की त्यांनी डबल खाल्ली असली तरी संपली नसते. आणि वडे खाणाऱ्यांसाठी एवढे वडे, ज्यांचे उपवास नाही त्यांनी एवढे वडे बनवले की त्यांनी 4 पोटावर बांधले असते तरी पुरले असते. पण वडेवाले मोठे हुशार नाही. वडे तर घेतलेच, उपवासवाले एवढे हुशार नाही निघाले. खिचडी बरोबर त्यांनी वडा नाही घेतला उपवासवाले, पण वडेवाले असे हुशार निघाले. पहिला डाव खिचडीवर टाकला आणि मग वड्यावर. म्हणजे उपवासवाला राहिला ना उपास. नाजीबाईंचा प्रिय माझ्याकडे आला, म्हणला गुरुजी माझा उपवास आहे, खिचडी संपली. अहो म्हणजे वडेवाल्यांनी पण खिचडी खाल्ली. म्हणजे मी काय करू? म्हणजे आता तू एक कर, तुला नक्की उपवास आहे? म्हणजे नक्की उपवास आहे माझा, उपवास नक्की आहे माझा. काय करू? म्हणजे तू वडाच खा. जर नक्की उपवास असेल तर काय म्हणलं तू? मी सांगतो ते कर. देवाला ना तू वडा खातोस का खिचडी खातो हा द्वारकाधीश बघायला बसला नाही, पण तो नाव देतो त्याचं तू नाव घेतोस का हे मात्र तो बघायला बसलेला आहे. जर व्रतच करायचंय ना, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी जर करायचंयस ना आणि उपवास धरायचंयस ना, मग काय कर त्या दिवशी? गायेन अहर्निशी मुखे ना. अहर्निशी शब्दाला अंडरलाईन करा. अहर्निशी म्हणजे मिनिट टू मिनिट, मिनिट टू मिनिट काय करा? देवाचं नाव घ्या, मुखामध्ये देवाचं नाव घ्या. कोण घेतं सांगा? आज उपास करा तुमचा सगळ्यांचा. टाळ्या वाजवता माऊलीसाठी. मोठ्या धडारीला हातवर केला. मिनिट टू मिनिट ती घे माऊली. मिनिट टू मिनिट किती दिवस घेणार तुम्ही? मिनिट टू मिनिट रोज घ्या. किती रोज घेणार? मिनिट टू मिनिट. जोपर्यंत काय सांगता म्हणजे तुम्ही गुरुजी मिनिट टू मिनिट घेत राहायचं. किती घ्यायचं? जोपर्यंत आपल्यातला मी नीट होत नाही तोपर्यंत मिनिट टू मिनिट देवाचं नाव घ्यायचं. आता आपला परमार्थ आहे. आपण